ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 18. कामदेवाने शिवजींच्या मनात विकार उत्पन्न केला. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, कामदेव शिवजींच्या तपश्चर्येच्या ठिकाणी म्हणजेच गंगावतरण तीर्थावर गेला. तेथे भगवानांना तपोमग्न पाहून त्याने आपली माया पसरली. वसंताच्या प्रभावाने तेथील सर्व वृक्ष प्रफुल्लित होऊन गेले. फुलांचा सुगंध दरवळू लागला. भ्रमर गुंजारव करू लागले. कोकिळ सुस्वर कूजन करू लागले. वातावरण मनोहर होऊन गेले. त्यामुळे कामभावना उद्दीपित होऊन पशु पक्षी जोडीदाराबरोबर क्रीडा करू लागले. मुनिजनांनाही कामावेग आवरेना. त्या प्रसंगी अचेतन आणि जड वस्तूंनाही कामविकार झाला असता तेथे सचेतन जीवांची काय कथा. कामदेव रतीसह शिवजी समीप उभा होता. त्याने आम्रमंजिरीचा बाण लावून धनुष्य सज्ज ठेवले होते. पण समाधीमग्न शिवजींच्या मनात प्रवेश करण्यासाठी त्याला छिद्रच मिळेना. काय करावे, त्याला मोठा प्रश्न पडला. तेवढ्यात पार्वतीचे आगमन झाले. तिच्या ठाई जगातील सर्व सौंदर्य एकवटले होते. असीम लावण्याची पुतळी अशी ती शैलराजकन्या आपल्या सख्यांसह शिवजींची पूजा करण्यासाठी तेथे आली. तिने अनेक सुगंधी फुले आणली होती. पार्वती शंकराजवळ आली त्यावेळेस त्यांनी क्षणभर ध्यान सोडून दिले. कामदेव त्या संधीचीच वाट पाहत होता. त्यांना तिच्याबद्दल प्रेम वाटावे म्हणून त्याने तत्काळ पुष्पबाण सोडला. त्याच्या प्रभावाने शिवजींनी पार्वतीकडे पाहिले. तिचे विलक्षण सौंदर्य पाहून त्यांच्या मनात तिच्याविषयी मोह उत्पन्न झाला. ते तिच्याकडे एकटक पाहू लागले. तीही लज्जेने संकोचून उभी राहिली आणि प्रणयातूर भावनेने त्यांच्याकडे पाहू लागली. तेवढ्यात शिवजी भानावर आले. मी तर तपश्चर्येत मग्न होतो, पण आता पार्वतीच्या सौंदर्याचे अवलोकन करत आहे. तिचे अंगप्रत्यंग डोळ्यात साठवून ठेवण्यासाठी धडपडतो आहे. हा काय प्रकार आहे? माझ्या ध्यानसाधनेत हे विघ्न कोठून उपटले? माझ्या चित्तात विकार उत्पन्न करणारा तो दुष्ट कोण आहे? असा विचार करून ते आसपास पाहू लागले. अध्याय 18 समाप्त. ओम नमः शिवाय.